पाऊस कोसळलेला आहे। खडकवासला धरणामधून तब्बल 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यानंतरची मुठा नदी पात्रातील ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरे व्हिज्युअल्स आपण पाहतोय। राधानगरीचे स्वयंचलित 4 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। राधानगरी धरण हे 100% भरले, त्यानंतर 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, त्यामुळे भोगावती नदी पात्रामध्ये सध्या राधानगरीमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आणि पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो आहोत। अद्यापही पुणे कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पाण्याचा प्रवाह नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर पुण्यातील बंड गार्डन परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी देखील नदीपात्रामध्ये कशा प्रकारे ह्या मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। खडकवासल्यामधून 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। सध्या पूर परिस्थिती नियंत्रणात आहे। हळूहळू पुण्यातील परिस्थिती पूर्वपदावर येते। मात्र या पुरामुळे सिंहगड रोड परिसरातील घरं, दुकानं, आस्थापनं यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयांचं नुकसान नागरिकांचं झालंय, त्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आता तरळलेले आहेत। तर दुसरी दृश्य आहेत कोल्हापूरची। राधानगरी धरण हे 100% भरलेलं आहे, त्यामुळे राधानगरीचे 4 स्वयंचलित दरवाजे आता उघडलेत आणि भोगावती नदी पात्रामध्ये हा पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे।